नमस्कार मित्रांनो, राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाने बंडखोरी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. हा नेता कोण आहे, जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत. संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. अशातच आता मुंबईतील मालाड दिनशोतीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्या मतदारसंघातील युवासेना सहसचिव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युतीमध्ये प्रभाग क्रमांक 43 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला गेल्यामुळे समृद्ध शिर्के हे नाराज होते. मात्र आता ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे समृद्ध शिर्के यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मात्र या बंडखोरीमुळे मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा.